हाय हॅलो नमस्कार. मी तुमचीच तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जो. कसे आहात सगळे? मला आज तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि ते सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. आणि ती म्हणजे अशी आहे की मी माझ्या आयुष्यातली माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप केलेली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे? हो हो सांगते. आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली इंटरनॅशनल ट्रिप केली आहे इथे. तर तुम्हाला कळलंच असेल की मी माझी इंटरनॅशनल ट्रिप कुठे गेली आहे. ती म्हणजे गेली आहे थायलंडला. तुम्ही पाहिलंच. तर ह्या ट्रिपची मी तुम्हाला एक गंमत सांगू का? मी ह्या ट्रिपमध्ये ना सेल्फी व्हिडिओ जो काही आपण काढतो तो एकही सेल्फी व्हिडिओ मी काढलेला नाही आहे. त्याच्यापाठी 2 रिझन्स आहेत. पहिलं रिझन तर असं आहे की तिकडचा निसर्ग, तिकडचा बीचेस, तिकडचं माणसं जे काही होतं इतकं अफलातून होतं ना, तर मला ते फार आवडले आणि मी ना भारावून गेले. त्याच्यामुळे मी अरे इथे जाऊन मला बोलायचं, तिथे जाऊन मला बोलायचं आहे असं झालंच नाही. मी बघत बसले आणि फक्त व्हिडिओज काढत बसले. आणि मी म्हटलं नंतर आपण एडिटिंग करू तेव्हा जे काही मला सांगायचं आहे त्याबद्दल मी तेव्हा ते बोलेन. हे तर पहिलं रिझन होतं. दुसरं रिझन असं होतं ना की मी तिकडची इंटरनल जी टूर होती ती मी टूर ऑपरेटरकडून बुक केलेली असल्यामुळे तिकडे मला मॉर्निंग 6 o'clockला जो कॅब ड्रायव्हर असायचा तो शार्प 6 o'clockला यायचा. तर ह्याच्यात गंमत अशी आहे ना की इकडचे जे कॅब ड्रायव्हर जे होते म्हणजे ते शार्प होते. जर का आपण 6 o'clockचा टायमिंग दिला आणि आपण 6 o'clockला नाही आलो तर ते तिकडच्या रिसेप्शनिस्टला जाऊन सांगायचे की असे अशी नावाची माणसं आहेत त्यांना तुम्ही बोलवा करून की त्यांचा 6चा कॉल टाईम होता करून म्हणून. आणि जर का आपण सांगितलं की 5 मिनिटात येतोय करून म्हणून खाली आणि आपण 5 मिनिटात आलो नाही तर संपलं. ते जातात, ते थांबत नाहीत आपल्यासाठी. आणि मग काय नंतर मग परत ती दुसरी कॅब शोधा आणि हे ते सगळं कोण करत बसणार आहे दुसऱ्या देशात जाऊन. सो बेटर आहे उठायचं, आपली सगळ्याची कामं करायची, त्या कॅबमध्ये जाऊन बसायचं आणि जिकडे आपल्याला पोचायचं आहे तिकडे पोचायचं. आता मी सगळं एडिटिंग करून तुमच्यासमोर आणतेच आहे आणि खूप जास्त ह्याच्या एपिसोड्स असणार आहेत. तिकडचं फूड कल्चर कसं आहे, तिकडची लोकं कशी आहेत, तिकडचं रूल्स कसे आहेत. म्हणजे खूप स्ट्रिक्ट रूल तिकडे पाळले जातात जे आपल्याकडे नाही पाळले जात. असो तर ते तिकडची माणसांचा स्वभाव कसा आहे आणि ऑफकोर्स तिकडचे बीचेस, नेचर आणि तिकडचे ते बीचेस बघण्याचे सुद्धा रूल्स आहेत बरं का. तर ते सुद्धा असं बरंच काही काही ह्या थायलंड सिरीजमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर सुरुवात करूया का आपण? ओके लेट्स गो. तर हे आहे आपलं मुंबई एअरपोर्ट. अर्थात इथे मी पहिल्यांदा नाही आलेली आहे, पण तरीही मला व्हिडिओ काढा असं वाटला. इथूनच स्टार्ट आपण आता करणारच आहोत म्हणून मी व्हिडिओ काढते. अप्रतिम एअरपोर्ट आहे. अँड येस, दिस इज द टाइम टू एंटर इनटू द प्लेन. येस. आणि येस, आम्ही आता प्लेनमध्ये एंटर केलेलं आहे. ऑफकोर्स मी प्लेनमध्ये तर बसले होते, पण दिस इज द इंटरनॅशनल फ्लाईट आणि ह्यात मला माझे 4 तास घालवायचे आहेत आणि मग जाऊन मी थायलंडला पोहोचणार आहे. आणि मी एकदा बसल्यानंतर झोपून जाणार आहे, कारण की माझी पहाटे 3:45ची फ्लाईट होती. मी 12 वाजल्यापासून प्रवास करते ठाणा टू मुंबई आणि मग आत्ता जाऊन सो मी लिटरली झोपणार आहे. अर्थात ती झोप शांत नसणार आहे, पण तरी मी झोपणारच आहे. आणि आता ही आहे आमची दोघांची सीट. ऑफकोर्स मी विंडो साईडलाच बसणार आहे. सो इथे मला 4 तास घालवायचे आहेत. ऑफकोर्स मला बाहेरचं काही दिसणार नाही आहे, कारण की रात्र असणार आहे. आणि हा एवढाच व्हिडिओ काढून मी झोपून गेले बास. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. मी अजूनही थायलंडला पोचलेले नाही आहे. अजूनही आपण विमानातच आहोत, आपण ढगात आहोत, आपण आकाशात आहोत आणि इतका सुंदर नजारा दिसत आहे. आणि मला अजून पोचायला तरी 2 तास आहेत.
म्हणजे मी तिथे 11:30ला पोहोचणार आहे, जे की आपल्या इंडियामध्ये 8:30 असणार आहेत आणि मी तेव्हा पोहोचणार आहे. पण तरीही जाग आल्यानंतर जेवढे काही व्हिडिओज काढता येतील मला ते मी काढले आहेत आणि तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. किती छान दिसतंय ना. अँड येस, हे जे दिसतंय आपल्याला थायलंडचा टी थोडासा दिसायला लागला आहे. दिसतोय का? किती सुंदर आहे, किती सुंदर. ऐक, हे आहे आता म्हणजे ऑलमोस्ट तरी मला अजून 1 तास तरी आहे, बट स्टील आता हे आपण थायलंडमध्येच आहोत. अगेन आता परत फक्त समुद्र दिसतो निळा आणि ढगांच्या वरती ढग आणि मग आपलं एरोप्लेन असं आहे. मज्जा येते, खूप मज्जा येते. आणि हे आहेत थायलंडमधले आपल्याला दिसणारे, विमानातून बघतोय म्हणून छोटे छोटे आयलँड दिसत आहेत, पण ॲक्च्युली ते खूप मोठे आयलँड आहेत थायलंडमधले. आणि ह्यातलाच कुठला तरी एखादा फिफी आयलँड असणार आहे, तिथे आपण जाणारच आहोत. आणि आता माझं एरोप्लेन फुल टर्न मोडमध्ये आहे. दिसतंय तुम्हाला त्याची पात बघा कशी खाली गेली आहे. ओ, भीती पण वाटते आहे, पण त्याचबरोबर छानही वाटतं आहे. खाली निळं पाणी दिसतंय, किती ट्रान्सपरंट आहे. आतले दगडही दिसत आहेत एवढ्यावरून सुद्धा. आणि मला वाटणारी भीती. आणि आता परत माझं विमान सरळ होत आहे आणि झालेलं आहे. ओ वाव, एक्सलंट, सुपर फिलिंग, सुपर. आता तुम्हाला हा नजारा दिसतोय का? ह्या छोट्या छोट्या बोट आहेत, किती साऱ्या बोट आहेत. या कुठला तरी पोर्ट असावा. छान दिसतंय की नाही? मी खूप झूम केलं आहे. तर थोड्याच वेळात मी लँड होणार आहे, सो त्याची लोकांना फार भीती वाटते, पण मला ॲज सच तेवढी वाटत नाही. आणि आता ती वेळ आलेली आहे. ओ वाव, कसला नजारा आहे. सुपर सुपर. कसलं दिसतंय, एक्सलंटच वाटतंय, सुंदरच. तुम्हाला मज्जा येते का बघून? मला तर अनुभवून खूप जास्त मज्जा येते. तुम्हाला माझं एरोप्लेन थोडंसं असं डाऊनला जातं असं दिसतंय का? स्लँटिंग मोडमध्ये असं डाऊन होतं. येस, आता ते लँडला टच होणार आहे. आणि बघा, आता आपण आकाशाच्या बरेच खाली आलेलो आहोत आणि जमिनीच्या जवळ जातो आहे. आणि येस, हे थायलंड आहे, हे फुकेट आहे. आणि आता आपण उतरणार आहोत. इथून नाही, माझं प्लेन टच करणार आहे. आणि येस 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 अँड फायनली आपण आता झालं येस झालेलो आहोत, उतरलेलो आहोत, लँड झालेलो आहे. हा जो फ्लॅप ओपन होतो ना, तो का होतो माहिती आहे का? हवा खूप जोरात असते आणि विमान आपलं तेवढ्याच जोरात ते जात असतं. त्याला थोडासा आवर घालण्यासाठी तो फ्लॅप ओपन होतो, जेणेकरून आपलं एरोप्लेन आहे त्याचा वेग जो आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे हा फ्लॅप ओपन होतो. पण फायनली मी आलेले आहे, मी थायलंडला आलेले आहे आणि आपण सगळे मिळून माझ्या नजरेने हे थायलंड एक्सप्लोअर करणार आहोत. वाव, काय कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. रोडचा कलर, ग्रीनरी, समुद्राचा कलर, ढगांचा कलर आणि वरती स्कायचा कलर. अप्रतिम. आणि येस, या आहे थायलंड
पण मी हे फुकेट एअरपोर्टला आलेली आहे. पहिले आपण फुकेट एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग नंतर बँकॉक जाणार आहोत. तर एअरपोर्ट ही छान आहे, छोटंसं आहे पण छान आहे. क्लीन अँड क्लिअर, सुपर. वेलकम टू फुकेट. सो आता आपली एअर जर्नी संपून लँड जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही एका मस्त व्हॅनमध्ये बसलो आहोत आणि आमच्या हॉटेलवरती आता पोहोचणार आहोत. तिथेही जायला आम्हाला इथून 1 तास तरी लागणार आहेच. आता मी ज्या व्हॅनमध्ये बसली आहे ना, त्या व्हॅनची तुम्हाला एक मजा सांगते. खूप छान व्हॅन आहे ती. आणि व्हॅनमध्ये बसल्या बसल्या त्याच्यावरती एक रूल लिहिला आहे, अशी नोटीस लिहिली आहे की व्हॅनमध्ये उलटी करायची नाही आहे तुम्हाला. आणि जर का तुम्हाला झालीच उलटी तर ती पहिले सांगायचं आहे, मी गाडी थांबवणार आणि मग नंतरची प्रोसिजर असणार. आणि इफ इन केस तुम्हाला ती झालीच उलटी तर तुम्हाला फाईन आहे. बरं, तो फाईन 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये असा नाही, तो 500 बात आहे. आणि 500 बात म्हणजे किती माहिती आहे का? आपले 1200 रुपये, म्हणजे इंडियन 1200 रुपये मला एका उलटीचे पे करावे लागणार आहेत. त्याच्यापेक्षा कोण उलटी करणार आहे? मला तर होतच नाही, पण ज्यांना होती आहे त्यांनी नीट काळजी घेऊन बसा, नाहीतर एक प्लास्टिकची पिशवी हातात बॅगेमध्ये ठेवून घ्या आणि मग प्रवास करा. बरं, ही झाडं तुम्हाला दिसत आहेत का? एकदम लाईनशीर लावलेली. ती आहेत रबरची झाडं. किती प्रॉपर लावली आहेत ती, एका लाईनमध्ये लावलेले. बघताना पण इतकं सुंदर दिसतंय ते. मी तुम्हाला सांगू का मी कुठल्या आणि कशा व्हॅनमध्ये बसली? ही तुम्हाला पुढे ब्लॅक कलरची व्हॅन दिसते का? ही बघा, ही झूम करून थोडी दिसली ना ही वाली. तशा व्हॅनमध्ये मी बसलेली आहे. म्हणजे 4 तास प्रवास केल्यानंतर व्हॅनचाही फोटो काढा वगैरे असं होत नाही, त्याच्यामुळे काढला नाही आहे मी. पण अशीच काहीशी ती व्हॅन आहे. पर या प्रवासात आणि थायलंडमध्ये मला एक गोष्ट आता खूप खटकते आहे. खरं तर तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही मला, पण मला खूप जास्त खटकते. ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर एवढ्या लांब प्रवासानंतर आम्ही हॉटेलवरती पोहोचलो, फ्रेश झालो आणि हे फूड ऑर्डर केलेलं आहे. तर आम्ही हे संपवतो आणि हा व्हिडिओ देखील आपण इथेच एंड करूया. आणि तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया थायलंड सफरच्या 2nd एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय. प्लीज माझ्याशी कनेक्टेड हा सबस्क्रायबरच्या रूपामध्ये, जेणेकरून तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओज तुम्हाला नीट बघता येतील आणि तुम्ही खूप जास्त एन्जॉय करू शकता. बाय.